भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या पीओकेमध्ये हल्ला करून दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केली। त्यानंतर पाकिस्ताननं आज आपली विमानं भारतामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला। मात्र याही वेळेला भारतीय हवाई दलानं याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानचं F-16 हे विमान देखील पाडलेलं आहे। पाकिस्ताननं त्यानंतर वेगवेगळे दावे केले आणि संध्याकाळपर्यंत त्यांचे सगळे दावे फोलही ठरलेले आहेत। भारताची लष्करी ताकद ही पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे आणि याची कल्पना पाकिस्तानच्या लष्कराला, पाकिस्तानी सरकारला देखील आहे। पाहुयात पाकिस्तानची ताकद, लष्करी ताकद आणि त्याहून कित्येक पटीनं जास्त असलेली भारतीय सेनेची ताकद। लष्कराची असते। स्वातंत्र्यपूर्व काळापासून लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे। भौगोलिक व्यावहारिक दृष्ट्या लष्कराचे 7 कमांड्स, भारतीय पायदळात 13,25,000 सैनिक, 11,55,000 राखीव सैनिक। भारतीय लष्कर जगातील एक मोठं सैन्य दल। दोघांकडे जी शस्त्र आहेत ती गरजेपेक्षा जवळजवळ दुप्पटीहून जास्त आहेत। त्यामुळे आपण जरी म्हटलं की आपल्याकडे फक्त 115 ते 120 आहेत आणि पाकिस्तानकडे 140 आहेत, ही 115 ते 120 किंवा 140 एकंदर वापरण्याची कधी गरजच पडणार नाही। कारण ह्या आपल्याकडे जी 115 ते 120 आहेत त्यातली 1/4 आपण वापरली तरी पाकिस्तान 100% सर्वनाश झालेला असेल। आणि तसं होणार नाही, पण जरी पाकिस्तानने ठरवलं की भारताचा सर्व प्रकारे नाश करायचा तरी त्याच्यासाठी 70 ते 80 अण्वस्त्र पुरे आहेत। आता रॉकेट लॉन्चर म्हणजे कसले रॉकेट म्हणतो तसं पुष्कळ रॉकेट्स आहेत किंवा मॅन्युअली ऑपरेटेड सुद्धा रॉकेट असतात। ज्यावेळेस आर्मीचं सेक्शन जातं त्यांच्याकडे रॉकेट लॉन्चर सुद्धा असतो, खांद्यावरून फायर करता येतो, खांद्यावरून फायर करता येतो, तसे पण आहेत। आणि मोठी रॉकेट्स आहेत, सरफेस टू सरफेस, एअर टू एअर, एअर टू ग्राउंड, ग्राउंड टू एअर, असे बरेच प्रकारचे रॉकेट्स आहेत। ब्रीफिंग म्हणजे काय ते एखाद्या रॉकेटचं ब्रीफिंग कसं कराल, म्हणजे सॉरी से अगेन, एखादे रॉकेट असेल तर ते कशा पद्धतीने हाताळता येतात? आता निर्णय काय आहेत, आता निश्चित नेव्हीमध्ये गेला तर तुम्हाला रॉकेट लॉन्चर म्हणजे रॉकेट लॉन्चरचं हे होत्या, बोटी होत्या छोट्याशा वगैरे। आता ते बरेचसे मोठ्या मोठ्या जहाजं निर्माण केलेत आपण। त्यामुळे रॉकेट्स आर मीडियम स्केल, लार्ज स्केल डिस्टन्स करणारे किंवा जास्तीत जास्त डिस्टन्स असे 3-4 प्रकारचे लॉन्चेस आपण निर्माण केलेले आहेत आणि आहेत, आपण वी आर केपेबल आहोत त्याचा। राष्ट्रीय सुरक्षा आणि एकता अबाधित ठेवणं, परकीय तसंच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचं रक्षण करणं, सीमेवर सुरक्षा आणि शांतता कायम ठेवणं ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्ये आहेत। युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानी फौजांना भारतीय लष्कर कसे उत्तर देईल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारत 11,29,900 सैनिक तर पाकिस्तान 6,17,000 सैनिक। भारत 4,426 टँकर्स तर पाकिस्तान 2,735 टँकर्स। भारत 292 रॉकेट लॉन्चर्स तर पाकिस्तान 134 रॉकेट लॉन्चर्स। आतापर्यंत भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध छेडलेल्या युद्धात सर्वोत्तम कामगिरी बजावली। भारतीय लष्कराची पाकिस्तान चीन विरोधात मोहीम फतेह, ऑपरेशन मेघदूत अंतर्गत मोहिमाही आखल्या। ऑपरेशन विजय, मोहीम फतेह। आपण जगातली आपण म्हणतो की 3rd लार्जेस्ट आर्मी आहोत आणि विशेष म्हणजे आमचे अधिकारी जे आहेत ना त्याचं ते फार चांगले आहेत। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा बांगलादेशमध्ये
जेव्हा यांनी सरेंडर केलं त्यावेळेला आमचे फील्ड मार्शल माणेकशॉ तिथे गेले असताना तिथून परत जाताना तिथल्या एका कर्नलनी त्यांना अडवलं आणि तो म्हटला की सर, आपके जैसे अगर हमारे लीडर होते तो आज हमें ये हथियार नहीं डालने पड़ते, हमारे लीडर ही एक गलत है, उनका कुछ अकल नहीं है, इसलिए हमारे पे ये बुरे दिन आ रहे हैं। संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शिवाय भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून गेलेलं आपण अनेकदा पाहिले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।